नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या चढ उतार या कथासंग्रहातली कथा शनीश्वर. दिवस मावळायला लागला. प्रकाश किरणं पंख मिटून घेऊ लागली की तिची बेचैनी वाढत असे. काळोख गडद होऊच नये, रात्र पडूच नये असंच तिला वाटायचं. पण माणसाच्या वाटण्यासाठी का निसर्ग थांबत असतो असंही तिला लगेच वाटून जायचं. तुम्ही रडा पडा हसा की बोंबला, सूर्य उगवायचा जसा थांबत नाही तसंच रात्र पडायची थांबत नाही. उन्हाळा पावसाळा हिवाळा हे चक्रही स्वतःसाठी युगानुयुग फिरतच राहतं. मग तुम्ही त्याची दखल घ्या की न घ्या. हे हळूहळू वाड्यातनं चोर पावलांनी संपून जाणाऱ्या प्रकाशलाटांकडे बघताना तिला जाणवलं. ती उंबऱ्यातच पाय पसरून भिंतीला पाठ लावून विचार करत राहिली. आपण अलीकडे रात्रीचा इतका का द्वेष करू लागलो तिला कळून येईना. विचार करता करता तोंड कडवट पडलं तशी घोटभर पाणी पिण्यासाठी ती शरीर गोळा करून उठली. आत पळाली. अंग कसकसून आलं होतं. ताप येऊन गेल्यासारखा अशक्तपणा शरीरभर पसरून होता. तिने हातपाय ताणून आळस दिला, मान मोडून घेतली आणि आत जाऊन पाणी पिऊन घेतलं. तेव्हा तिला बरं वाटलं. पुन्हा सवयीनं खोलीबाहेर ओसरीला उघड्यावर येऊन बसली, भिंतीला पाठ लावून. आणि समोर पाहिलं तर वाड्यात काळोख पुरासारखा घुसत होता. पिवळ्या रोगट्ट प्रकाशाचे घराघरातून बल्ब लागले होते. कोपऱ्यातल्या जोशाच्या घरात तेवढी ट्यूब लागली होती. पांढरा धोप प्रकाश खिडकीतून बाहेर पडलेला होता. त्या 8x10च्या खोलीत तो दुधाळ प्रकाश मावतच नव्हता. मुलगा 10वीला आला होता जोशाचा यावर्षी. जोशानं मुलाच्या अभ्यासासाठी खोलीत ट्यूब लावली होती. बल्बही ठेवला होताच. पोरानं अभ्यास करावा, चांगल्या मार्कानं पास व्हावं म्हणून. बल्बच्या प्रकाशात अभ्यास करताना त्रास होतो डोळ्यांना असं कोणीतरी जोशांना सांगितलेलं होतं आणि जोशांनी ते मानलं होतं. तिने आता वळून स्वतःच्या खोलीत पाहिलं. पाणी पिऊन येताना सवयीने तिने खोलीतला बल्ब लावला होता. खोलीभर पिवळा फिका प्रकाश व्यापून होता. घरातल्या वस्तू त्यामुळे दिसत होत्या. तिला वाटलं बल्ब लावला नसता तर आपल्या संसारातल्या वस्तू अंधारात बुडून गेल्या असत्या, पार गडपच झाल्या असत्या, नजरेला पडल्याच नसत्या. 2 वर्षांपूर्वी सदानंद 10वीला आला तेव्हा तिनेही दाताच्या कण्या केल्या होत्या नवऱ्याजवळ. एक ट्यूब आणून टाका, पोरगं 10वीला आहे, चांगल्या प्रकाशात अभ्यास केला तर पास होईल, चांगला अभ्यास होऊन चांगल्या मार्काने पास होईल. त्यावर गरागरा डोळे फिरवत हातवारे करत नवरा म्हणाला होता, फरलांगावर मठ आहे, तिथल्या अंगणात मंडपामध्ये 8-10 ट्यूबा ढणढणत आहेत. 56 पोरं तिथं जाऊन अभ्यास करतात. याला पण जा म्हणाव, कर म्हणाव तिथं जाऊन खांबाला टेकून अभ्यास. नसते लाड, इथे कमावणारे 1 जण आणि खाणारे 10 जण. पुन्हा वाद नको म्हणून ती बाटली घेऊन गोडं तेल आणायला वाड्याबाहेर पडली होती. आपण सांगावं आणि नवऱ्यानं ऐकावं असं आपल्या तरी जीवनात घडणार नाही अशी तिची खुणगाट होती. तिला वाटलं आपलं ठीक, आपण मागितलेलं त्याने दिलं नाही, त्याला देणंही शक्य नव्हतं. पण पोटचं पोरगं, त्याची सोय बघू नये त्याच्यासाठी तरी. दुकानापुढे उभं राहिल्यावर तिला आठवेच ना आपण इथे कशासाठी आलोय ते. ती तशीच उभी राहिली. तिच्या हातातल्या बाटलीकडे लक्ष जाताच हसून दुकानदारानेच विचारलं, काय तेल पाहिजे का? आण घे बाटली, किती देऊ? पैसे आणले का? तेव्हा कुठे ती भानावर आली.
तिने मुठीत धरून ठेवलेली 5ची नोट दुकानदारापुढे केली आणि म्हणाली, याचं गोडं तेल द्या. त्या सबंध वर्षात तिने विनवूनही त्याने ट्यूबलाईट काही घेतला नाही. शॉर्ट झाला म्हणून 3दा बल्ब मात्र बदलला. मध्येच वेळ काढून ती मठात चक्कर मारून यायची. कामं आटोपली की तिची. मंडपात ट्यूबखाली घोळक्यानं पुस्तकात माना घालून पोरं अभ्यास करत बसलेली तिला दिसायची, इथे तिथे बसलेली. पण घरून पुस्तकं घेऊन अभ्यासासाठी बाहेर पडलेला तिचा सदानंद तिला काही मंडपात दिसायचा नाही. दुसऱ्यांची अभ्यास करणारी मुलं बघून तिचा जीव तळमळून उठायचा, तडफडत राहायचा. ती मग मठातनं त्याच्या 1-2 मित्रांकडे जाऊन यायची. तो कुठेच भेटायचा नाही. दमली थकली की निराश होऊन स्वतःच्या घराकडे परतून यायची. ढसाढसा उभ्यानं पाणी पिऊन शरीर मुरगळून पडून असायची. सभोवतीचा अंधार वाढत जायचा. कुचकेपणानं नवरा विचारायचा, आली शोधून रत्नाला? भेटला कुठे? त्याची लक्षणच नाही आहेत अभ्यासाची. तो काय अभ्यास करणार? अहो, घरून तर हातात पुस्तकं घेऊन गेला हो. कुठे गेला असेल? कुणाकडे? ती नवऱ्याला विचारत राहायची. एकदा त्यानं सुचवलं म्हणून तिने विचारलं, अहो, सदा म्हणतोय निदान गणित इंग्रजीला तरी शिकवणी लावतो. तिने आवाजात आर्जव भरलं. पैसे नाही आहेत. खायला घालतोय तेच फार समज म्हणावं. दुसऱ्यांची पोरं कमवून शिकतात. यांना फुक्कटचं खाऊन शिकणं जमत नाही. त्याचं बोलणं तिला खरचटून गेलं. ती गप्पच झाली. यावर्षी शिकवणी ठेवली तर पास होईल. कुठेतरी चिकटवून देता येईल. पुढे तो आणि त्याचं नशीब. ती हळहळत म्हणे, त्याचं जेवण बंद कर. देतो शिकवणीचे पैसे. तो हसला. ती बघत राहिली. बाप आहे का कसाई असंही तिला वाटलं त्याच्या हसण्याकडे बघून. तिचा चेहरा बघून तो म्हणाला, मला काही तो एकटाच नाही आहे त्याच्यावर खर्च करत बसायला. रोहित शिकला नाही, रामदास नोकरीला लागला नाही, तो कुठे मॅट्रिक पास होता. ह्याचंच काय धरून बसली आहेस? 2 पोरींची लग्न व्हायची आहेत अजून. त्याचं काय? पैसा आणायचा कुठून? तिला नवऱ्याचं म्हणणं पटत होतं पण कळत नव्हतं. हाताची सगळीच बोटं सारखीच नसतात. तसं प्रत्येक मूल पोटी जन्मलेलं सारखं नसतं. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी असते, कल वेगळा असतो. सदानंद परीक्षेला बसला. त्याने सगळे पेपर्स दिले, त्याचंच तिला कौतुक होतं. कुठं का होईना पोरानं अभ्यास केला असं तिला वाटलं. पास झाला तरी खूप होतं. नवरा म्हणाला, पुरे झालं आता कमवायला लागा म्हणावं. फुकट बापाच्या जीवावर तुकडा मोडणं सोडून दे म्हणावं. तुलाच त्याच्या परीक्षेचं आणि अभ्यासाचं कौतुक. हो, तो पास झाला तर इथे थोडाच थांबेल. मग बसाल आठवणी काढत. तिने कोपर खळी मारली. शेकड्यानं पडले डिग्रीवाले. तुलाच तुझ्या पोराचं अप्रूप. तुला कुठे बाहेरचं जग माहिती आहे? त्याच्यापेक्षाही तीच त्याच्या रिझल्टची वाट बघत होती. तो निदान पास होणार अशी तिचीच खात्री होती. आपल्याजवळ त्याला द्यायला पैसा नसला तरी खंडीभर माया आहे आणि तीच त्याला तारेल हा तिचा विश्वास होता. निकालाच्या दिवशी तो सकाळपासूनच गायब होता. तोंड धुवून अंगावर 4 तांबे ओतून घेऊन तिने दिलेला कपभर चहा पिऊन तो जो घराबाहेर पडला तो त्या दिवशी परतलाच नाही. ती वाट पाहत बसली. वाड्यातली 2 पोरं पास झाली. रतननी 62% मार्क मिळवले तर नाडकर्णीनं 58%. कुलकर्ण्यांची नलू गणितात गचकली होती तर पाटलांच्या श्रीरंगानं इंग्रजीत मार खाल्ला होता. सदानंदचा निकाल कळला तेव्हा तीच हैराण झाली.
सगळ्या विषयात 10, 12, 5, 7 असेच मार्क्स होते. तो एकाही विषयात पास नव्हता. त्याचा बाप बेडकी गिळून पडलेल्या सापासारखा गबगार होता, सोयर सुतक नसल्यासारखा थंड. तो सदानंद घरी येण्याचीच वाट बघत होता, पण सदानंद 2 दिवस घरीच आला नाही. गावात कुठे भेटला नाही. कुठे गेला माहीत नव्हतं. तो सुखरूपपणे परत यावा असं तिला वाटलं. न शिकला, पास झाला नाही म्हणून का आपली माया आटली, का पदर फाटला, तिला वाटलं. तेव्हापासनं तिला रात्रीची भीती वाटायला लागली. रात्र सुरू झाली, काळोख दाटून यायला लागला की तिचं मन अस्वस्थ व्हायचं. मनात विचार थैमान घालू लागायचे. भविष्य दात विचकून हसतंय आपल्याला असा भास व्हायचा. त्याच्या वाकुल्या दाखवण्यानं तिच्या सर्वांगाला घाम फुटायचा. अंग आंघोळ करून आल्यासारखं ओलचिंब होऊन जायचं. जीभ आत आत वळतीये असा भास व्हायचा. आठवड्यानं तो घरात घुसला, तोही असाच, रात्रीचा, मध्यरात्रीचा. सगळ्या वाड्यात सामसूम होती. तिचं शरीर झोपेच्या अधीन झालेलं असलं तरी मन जागच असायचं. त्या मनाला तिच्या मुलाच्या घरी येण्याचा, परतण्याचा ध्यास लागलेला होताच की. दारावर टकटक होता, जाग आली ती तिलाच. तो आवाज जाणवला तो तिलाच. ती अंथरुणावर उठून बसली. तिने खोलीतल्या अंधुक प्रकाशात पाहिलं. मुली, नवरा आणि मुलगा झोपून गेले होते, अगदी गाढ मुडद्यासारखे. ती हळूच उठली. बांगड्या सारल्या वर आवाज होऊ नये म्हणून, आणि एक एक पाऊल आवाज न करता उचलत दाराजवळ गेली. हळूच कडी काढली. तिला माहिती होतं त्या बंद दाराआड तिचाच मुलगा उभा होता काळोखात, तिचीच वाट बघत. त्याला घरात घेतला आणि त्याला जवळ घेऊन ती रडूच लागली ओक्साबोक्शी. तिच्या रडण्याने घरातली माणसं एक एक करून जागी झाली. नवऱ्याकडे बघून ती गयावया करत म्हणाली, आता मारू जोडू नका त्याला, आलाय ना परत, घ्या घरात. उरलेलं त्याला खायला दिलं. त्या दिवशीचं उरलेलं अन्न त्याच्या नशिबातच होतं. बका बका अन्नावर तुटून पडून त्यांनी त्या अन्नाचा फडशा पाडला. तांब्याभर पाणी प्यायला आणि गुडघे पोटात घेऊन तो तरणा ताठा जीव भिंतीकडे सरकून झोपून गेला. काही दिवस समाजाच्या नजरेनं त्याला छळून घेतलं. तो घायाळ व्हायचा. घरात येऊन तोंडावर पांघरूण घेऊन पडून राहायचा. दिवस नाही, रात्र नाही, हा खोलीत पडून असलेला, अंगावरून पांघरूण घेऊन. येणाऱ्या जाणाऱ्याचे पाय लागायचे. पाय लावणाराच कुरकुरायचा, पण हा शांत पडून, कसलाही विरोध न करता, न चिडता. तिलाही वाटलं की इतकी रात्रंदिवस आणि केव्हाही याला झोप कशी लागते, का हा सोंग करतो झोपेचं. घरात कुणी नाही बघून तीच त्याला म्हणाली, अशानं कसा निभाव लागेल रे सदा. तरणा भांडगडी तू धट्टा कट्टा, कमवायला नको. पुढे काय करायचं ठरवलंयस बाबा? परीक्षा देणार का कुठे तुझ्यासाठी नोकरीचं बघायचं? हे बघ, असा झोपून राहिलास ना तर बापाच्या सहनशक्तीचा अंत होईल आणि तोच तुझा गळा दाबेल. माणसं कमकुवत असतात रे बाळा. मग तो दुसऱ्या दिवशीपासनं कुठे कुठे जाऊन यायला लागला. गेला की 8-8 तास घराबाहेर राहायचा. घराची शुद्ध नाही, घरातल्या माणसांची शुद्ध नाही. जेवण खाण, आंघोळ कशाची म्हणून काळजी नाही. घरी कुणी नसतानाच्या वेळी यायचा. ती पुढ्यात ठेवेल ते खायचा, पाणी पिऊन झोपून जायचा. 5-5 तास हुंकाचू न करता. तिला वाटायचं वेळ त्याच्या नाही, आपल्याच परीक्षेची आहे. बापानं घरानं तर त्याला दुखावलेलं आहेच,
आपणही थोडंसं असं तसं बोलून गेलो तर हा कायमचं घर सोडून जाईल नेहमीसाठी. मग हळहळत, रडत बसण्याशिवाय आपल्या हातात काही उरणार नाही. उरलेलं आयुष्य फक्त पश्चात्ताप करतच घालवावं लागेल. मायेचे पंख पसरून ती त्याला कवेत घ्यायची, पण आपली सावली थिटी आहे, अपुरी आहे, हे तिलाही जाणवायचंच. कारण तो काही आता लहान नव्हता. दाढी मिशा फुटलेला पुरुष झाला होता. त्याच्या गालफाडावरचे मुरमाचे फोड बघताना तीही बावचळून जायची. याच्याशी जीवनाच्या या वळणावर कसं वागावं हे तिला कळून यायचं नाही. कुणाला विचारावं, कुणाचा सल्ला घ्यावा, असं जवळचं आणि काळजीचं माणूस तिला कुणीच दिसून यायचं नाही. नवऱ्याने तर तोंड फिरवलं होतं. सदा दिसला की त्याचं डोकंच फिरे, ते तोंडात येईल ते बोलत सुटे. उपटसुंभ, ऐदी, बेशरम, निर्लज्ज, अजून काय काय. तो कमावता होता, तेव्हा त्याचा हात धरणं आणि तोंड धरणं तिलाही शक्य नव्हतं. ती मग सदालाच गप्प बस, बोलू दे, तुझ्या का अंगाला भोकं पडून राहिली का. त्यांचंही काळीच तुटत असेल रे. डंख लागलेल्या मनाचा टाहो आहे तो. ती सदाला समजवत राहील. उठून नवऱ्याला काही उपदेश करावा अशीही परिस्थिती नव्हती. त्यांनी कमवावं, पैसा हातावर ठेवावा तर चूल पेटत होती, घरात अन्न शिजत होतं, पोटातली आग शांत होत होती. नवऱ्याच्या आणि मुलाच्या मनासारखं वागता वागता तिचा चुरगळा होऊन जायचा. कुणाची बाजू घ्यावी, कोण खरं, कुणाला आपली जास्त गरज आहे, तिला कळूनच येत नव्हतं. पण तो केव्हाही घरी आला की तिला कळून यायचं. त्यानं दारावर केलेली टकटक तिलाच जाणवायची. गाढ झोपेतूनही ती लक्कन जागी व्हायची. वाड्यात कोणी त्याला मध्यरात्री पाहायच्या आत, घरातलं कोणी झोपमोड झाली म्हणून उठायच्या आत ती दाराकडे धावायची. धास्तावून दार उघडायची, त्याला आत घ्यायची, त्याच्या जेवणाची विचारपूस करायची. कधी तो तिच्याकडे न बघता ताटात टाकेल ते जेवून घ्यायचा, कधी म्हणायचा नको झोप तू, आणि पाणी पिऊन झोपून जायचा, भिंतीची एक कड धरून. त्याचं तडफडणं, तळमळणं बघून तिचं आईचं कातडं तुटायचं. हे काय चाललंय आपल्या घरात, तिला कळून यायचं नाही. हे कुणाचं नशीब, कळून यायचं नाही. कसलं पाप इथे जन्म घेतंय, उमगून यायचं नाही. कसला शाप, समजायचं नाही. रात्रीचा काळोख पिंजून वेळ काढावा लागायचा. ती काळोख संपण्याची, दिवस उजाडण्याची आतुरतेनं वाट बघत कूस बदलत राहायची. कधीतरी तिचाही मग डोळा लागून जायचा आणि जाग येई तेव्हा घरभर प्रखर उन्हं घुसलेली असायची तिला पोळत. ती उठून भराभरा कामाला लागायची. मग त्याचंही तिला भान उरायचं नाही. स्वयंपाक पाणी, भांडी, झाडलोट यात तिचा दिवस कलंडून जायचा. कष्टानं अंग ठणकू लागायचं, नस नस ठसठसू लागायची. परीक्षेला बसण्याचं तो नावच काढायचा नाही. त्याची वह्या पुस्तकही घरात नव्हती. कुणाला देऊन टाकली का विकून टाकली तिला माहिती नव्हतं. तिने विषय काढायचं मात्र सोडलं नाही. सदा, संपलं शिक्षण, पण मग पुढे काय करणार आहेस, काय ठरवलंयस तू. बघू, तो तिची नजर टाळून म्हणे. नोकरी तर बघ, कमी पैशाची पण चालेल, कुठेही दुकानात, अजून कुठे. ती सुचवायची. तो आईकडे जळजळीत कटाक्ष टाकून उठे आणि घराबाहेर जो पडे तो 2-2 दिवस गायबच होई. त्याचे मित्र कोण होते, तो इतका वेळ कुठे होता, कोणासोबत राहत होता, कसा वेळ काढत होता, तिला काही म्हणता काही कळून येत नव्हतं. नुसती आत भगभग असायची, स्वतःला पेटवून घेतल्याची, जागोजाग चटके असल्याची.
एकदा बाहेरून येऊन कपडे बदलताना त्याच्या खिशात तिने नोटांचं बंडल पाहिलं, हातानं त्याच्या खिशात सारताना. तिचं मन चरकलंच. तिने पुढे होऊन त्याचा हात पकडून विचारलं, सदा, सदा, अरे तुझ्या खिशात हे पैशाचं बंडल? कुठले पैसे? कुणाचे? इतके पैसे तुझ्याकडे कसे? तिचं मन संशयानं चोळामोळा होऊन गेलं. त्यांनी निब्बरपणे सांगितलं, मालकाने दिलेत बँकेत भरायला. त्याची नजर निरडावत गेली. मालकानं? कुठल्या रे? तिने विचारलं. देगलूर रोडकडच्या संतोष गॅरेजमध्ये मी कामाला लागलोय. शिकतोय काम. क्षणात तिचं मन निवलं. निखाऱ्यानं राखच धरली. संशय वितळून गेला. ती हसून गेली त्याच्याकडे बघत. त्याच्या चेहऱ्यावरून, अंगावरून आपला दिवसभर राब राब राबला खरखरीत हात फिरवत ती गहिवरून म्हणाली, माणसाचं मन फार कमकुवत असतं रे बाळा. पापी, पापीच, दुबळच रे. मला वाटलं यांनी कोणाचे तरी पैसेच चोरले. बापानं कधी घसघसून हातावर नोटा ठेवल्या नाहीत पोरांच्या. असं भुकेने मन बंड करून उठतं बाबा, सोसून सोसून. कोंडलेलं मांजर नख्या काढून अंगावर धावावं ना संधी मिळताच, तसं. तिने त्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणाली, ये, खा 2 घास. भरल्या घरात जन्मून पंक्तीत बसून जेवायचं तुझ्या नशिबात नाही. जेव्हा बघावं तेव्हा एकट्यानंच जेवतोस. रोजचं सोड रे, पण सणावाराला सुद्धा नसतोस. भूक नाही आहे मला, त्यानं म्हटलं. ती म्हणाली, अरे ताट मांडलंय, घे खाऊन. मांडलेलं ताट उचलून ठेवू नये म्हणतात. अन्न शाप देतं रे बाबा. तो तिच्या खातर पानावर बसला. पहिली वाढ केलेलं खाऊन ताटातच हात धुवून उठला. ती त्याच्यातला बदल बारकाईनं टिपत होती. त्याचं वेगळेपण समजवून घेत होती. रोजच्यासारखं तो जेवून झोपला नाही. त्यांनी लगेच बाहेर जायचे कपडे केले. तो घुटमळतोय तिच्या लक्षात आलं. ती हातातलं काम टाकून त्याच्या पुढे येऊन उभी राहिली. आई. तो थांबला. काय रे? त्यांनी खिशात हात घालून पुडकं बाहेर काढलं नोटांचं. तिच्या पुढे धरलं आणि म्हणाला, घे, असू दे तुला खर्चायला. काय काय तुला आणायचं असतं. बाबा काही. तिच्या लक्षात आलं की त्याचा हात थरथरतोय. तिचं अंगच शहारलं, घाबरून गेलं. तिच्याही नकळत तिच्या तोंडून गेलं, अरे नको नको. सदा, अरे हे पैसे गॅरेजवाल्यानं तुला बँकेत दिले होते ना ठेवायला. मग तू तर इथे घरात. अगं सांगीन त्याला काहीतरी कारण. बापच आजारी आहे, भावाला ॲक्सिडेंट झाला. तो विचकट हसला. ती दचकली. त्याची जीभ अशी रेटलेली पाहून. सदा, सदा, पैसा फार वाईट असतो. तो भल्या भल्यांची मती गुंग करून टाकत असतो. पैशासाठी माणसं विधी निषेध विसरून गळा दाबतात बाबा एकमेकांचा. तू आपला सरळ इथून निघ आणि त्याचे पैसे एकतर त्यांना परत करून टाक, नाहीतर बँकेत भरून टाक. पुढे करूनही ती पैसे घेत नाही हे बघून त्याचाही नाईलाज झाला. त्यांनी ते 100चं बंडल खिशात टाकलं आणि तो घराबाहेर पडला. तिचं मन मात्र वचकलं. सदाचा निबरपणा तिला जाणवला. का कोणास ठाऊक तिला ते पैसे स्वच्छ मार्गानं घरात आलेत असं वाटलंच नाही. पैसा हा पैसाच असतो. तो कोणाकडेही असला तरी त्याची किंमत तीच असते. पण माणसाचं मन, त्याची कृत्य याचे छाप त्यावर उमटलेले असतात असं निदान तिला त्याक्षणी तरी प्रकर्षानं जाणवलं. तिने मग नवऱ्यानं विचारलं नाही तरी सांगितलं त्या देगलूर रोडवरच्या रामा शेट्टीच्या संतोष गॅरेजमध्ये सदा कामाला लागल्याचं. नवऱ्यानं हादरून तिच्याकडे बघितलं
आणि सावरत विचारलं, तिथे? झालं, दिवे लावणार आता तुझा कार्टा. का हो, चांगला नाही आहे का माणूस तो? त्याचं नाव चांगलं नाहीच आहे. तिथे अड्डे असतात पैसे लावून पत्ते खेळणाऱ्यांचे. कली आहे कली तो. भांडणं लावून देतो आणि बघत बसतो. नावाला गॅरेज खोललंय त्याने. तिथून चरस, गांजा, दारू याची विक्री होते. पेपरात नेहमी नाव असतं की त्या संतोषच्या रामा शेट्टीचं. मग यांनी तिथे काम करू नये. शिंदीच्या झाडाखाली बसून दूध प्यायलं तरी बघणाऱ्याला वाटतं हा शिंदीच पितोय. मी सांगते त्याला, जगात कुठेही काम कर, पण त्या रामा शेट्टीकडे नको. पण याला तिथे कोणी नेला असेल हो? हा तिथवर कसा गेला बाई? तिने चिंतेनं म्हटलं. अवदासा आठवले असेल. माणूस आपल्या पायानं चालत जातो. त्याचं नशीबच घेऊन जातं त्याला. बापानं त्या विषयावर पडदा टाकून म्हणून टाकलं. सदानं कष्टानं घाम गाळून पैसे कमवावेत असं तिला वाटलं. हे असं पापाचं भरघोस पीक, पण ते पचणार नाही. ते अंगावर उतूच येतं असं तिला वाटलं. त्या पैशाला आपण हात का लावला नाही, आपल्याला त्याचा मोह का झाला नाही, ते तिला कळून आलं. नंतर 15 दिवस सदा घराकडे फिरकलाच नाही. त्याच्या 1-2 माहीत असलेल्या मित्रांकडे ती जाऊन आली, रडून आली. अर्जुन म्हणाला, मावशी, सदाला वाईट संगत लागली आहे. तो एका चोरी करणाऱ्या गँगला सामील झालाय. पैसाच कमवायचा आहे ना, मग रगड पैसा कमवून दाखवतो बापाला असं सांगत होता. तो आम्हाला भेटतच नाही. कानावर काय काय येतोय ना ते मी सांगतोय तुम्हाला. तिच्या मनात जी भीती होती त्यानं पूर्ण आकार घेतला होता. मूर्त रूपानं ती भीती तिच्या पुढे उभी होती आणि विचारत होती की सांग, आता काय करणार आहेस? तिलाच दटावत होती. पदर पसरून तिने देवीला साकडं घातलं. माझा सदा बदलू दे, मी तुझी खणा नारळानं ओटी भरीन, साडी चढवीन. त्यानंतर 20 दिवसांनी सदा दारावर थाप मारून उगवला मध्यरात्रीचा. तिने दार उघडलं, त्याला आत घेतलं. त्याचा रुबाब बघून ती हबकून गेली. पॅन्ट, शर्ट, हातात घड्याळ, केस वाढवलेले, तोंडात तंबाखूचं पान आणि गळ्यातून चमचमत तिच्या नजरेत भरणारी सोन्याची सळसळती साखळी. तिने खसकन त्याचा हात ओढला आणि ओरडलीच त्याच्या अंगावर, आलास तसा घराबाहेर हो. तुझ्यासारख्याला इथे थारा नाही. जा तू, जा म्हणतीये ना. आणि रागाने, संतापाने ती रडूच लागली. उभी थरथरत राहिली, भावना वेग न सोसून. हसून तो बसला पाय दुमडून स्टुलावर. तिथलं तांब्या भांडं घेतलं, पाणी प्यायला आणि आला तसा निघून गेला, मागे न पाहता. उरलेली रात्र तिने रडून काढली. एकदा दुपारचा आला. ती जेवतच होती. चपला काढून म्हणाला, हे बघ, वेळ नाहीये माझ्याकडे, वाढ जे असेल ते. अरे, हातपाय तर धुशील. सगळंच कसं डोक्याला गुंडाळून जगतोयस रे? ती सहजपणे बोलून गेली. त्यानं बाजूलाच हात धुतले आणि तिच्या पुढचं ताट स्वतः पुढे ओढून घेतलं. तो जेवायला लागला मोठ्ठाले घास घेत. त्याच्या खाण्याचे हाल नव्हते हे तिला माहिती होतं. तो 6च महिन्यात श्रीमंत झाला होता. त्याच्या खिशात पैसे खुळखुळत होते. त्याचे कपडे, पेहराव बदलला होता. पण ती सगळी सभ्य, सुसंस्कृतपणाची लक्षणं नव्हती. माज घ्यावं तसं सगळं होतं, उत्तान झालेलं. नाभी आंब्याच्या आढीतला मधला आंबाच नासका निघाला होता. सबंध आढी नासवणारा, आंब्याच्या जातीला धब्बा लावणारा. त्याचे हात, पाय, मान, चेहरा यावर काळसर झाक तिनं पाहिली. सदा, काय लावलंयस रे तोंडाला?
तोंड, कान, हात असे काळवंडलेत का? कुठे काय, अंघोळच नाहीये 2 दिवसांपासनं. असं म्हणत त्यांनी जेवण आटोपतं घेतलं. पानावरनं उठलाच तो. त्या छोट्या न्हाणीत वाकून त्यांनी फसा साबण लावून तोंड, कान, मान धुतली. तिथल्याच ओल्या टॉवेलनं खसा पुसत राहिला. निघताना तिच्या अंगावर त्यांनी सोन्याची 2 पदरी साखळी टाकली, मोठाल्या बांगड्याही टाकल्या आणि गुरकवून म्हणाला, घाल. गंगा वाहतीये तर हात धुवून घ्यावा माणसाने. बापानी तर मंगळसूत्राशिवाय सोनं नाही घातलं तुझ्या अंगावर. घाल हे घाल. मी केलंय सांग त्याला, तुझ्या पोरानं. त्याचा नूरच पालटला होता. ती म्हणाली, सोनं नसलं घातलं माझ्या अंगावर मंगळसूत्राच्या वाट्यांशिवाय, पण पोटभर जेवण दिलं मला, माझ्या पोरांना, आणि शालीन आयुष्य दिलं सभ्यतेचं. काय? हे घे आणि जी कोणी तुला भुलेल तिच्या अंगावर घाल. मला नको, माझ्या घरातही नको. आम्ही कष्टाचा पैसा जाणतो सजा, असा लुबाडीचा नाही. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. त्या रामा शेट्टीचं गॅरेज सोड. तिथल्या धंद्यात गुंतू नको. तू तर वाहवला नादावला आहेसच. आपल्या तोंडाला काळं फासशील. 2 पोरींची लग्न व्हायची आहेत. समाजात राहायचं आहे आपल्याला. तिने त्याच्या अंगावर फेकलेलं त्यांनी उचललं, खिशात ठेवलं. बांगड्या आणि सोन्याची साखळी. म्हणाला, वेळ आली तर मात्र देईन बरं का मी पैसे तुला. तो झुलत झुलत गेला, दार बेफिकिरीनं लोटून. तिला वाटलं सूर्यापोटीच शनीश्वरानं जन्म घेतलेला नाही, तर युगायुगे अनेक सभ्य सालस आईवडिलांच्या पोटी जन्म घेऊन तो आपल्या पापाच्या फेऱ्या संपवतोय. जन्म घेतोच आहे, घेत राहणार आहे. मग यात दोष कोणाचाही असो, रक्ताचा की आईवडिलांचा, का समाजाचा, का परिस्थितीचा. पापाचा घडा भरायचाच असतो, तो कारण शोधत असतो इतकंच. 2च दिवसांनी सुमन शेजारच्या घरातून हातात पेपर घेऊन पळतच घरात आली दुपारची. ती कामं आटोपून लवंडली होती. आई, आई, अगं आई. सुमनच्या आवाजानं डोळा लागलेली ती दचकून उठली, भावचळून विचारायला लागली, काय झालं का ओरडायला? थोडं पडू म्हणू देत नाही तुम्ही पोरी. आणि पेपर कशाला घेऊन आली आहेस? सिनेमाला जायचं आहे का? पैसे नाहीत माझ्याकडे, बापाकडून घे. सुमन तिच्या जवळ बसली. जयाही खेटून बसली आईला. बहिणी सांगायला लागल्या, आई, आई, अगं हा बघ सदादादाचा फोटो, खालची बातमी वाच आई. तिने फोटो पाहिले. रांगेत बसलेले 4-6 जण होते. शेजारी दोन्ही बाजूला आणि मागे सरकारी वेशातले पोलीस होते. त्यांच्या हातात दंडुके होते. काय ग, काय छापलंय ग? दाखवा ना वाचून. मला कुठे बारीक अक्षर फुटतंय? ती धास्तावून म्हणाली. आई कधीमधी निवडताना घालत असलेला बाबांचा जुना चष्मा जयानं आणला. म्हणाली, घाल, मी दाखवते वाचून. तिनं तो जुन्या काड्यांचा नवऱ्याचा चष्मा डोळ्यांवर चढवला आणि स्पष्ट रंग भरावेत तसं चित्र उलगडत गेलं. फोटोत मध्यभागी सदा होता. बाजूला दोघं जण. त्यांच्या हातात बेड्या होत्या. पोलिसांनी त्यांना पकडलं होतं, अगदी रंगे हात एका प्रकरणात. ती आतून उसासली. कपाळावर हात मारून घेतला. सुमन म्हणाली, आई, अगं जोशी काकूंनी मला बोलवून पेपर दिला वाचायला. म्हणाल्या घेऊन जा घरी, आईलाही दाखव. अशी वाढवतात का बाई पोरं? असं म्हणाल्या ती आई. सुमननं पेपर डोळ्यापुढे धरून वाचायला सुरुवात केली. नगर पुणे आरामगाडी रात्री 3च्या सुमाराला अडवून लुटण्यात आली होती मागच्या आठवड्यात.
पोलिसांना ते 6 चोर पकडण्यात यश आलेलं आहे. चाकू आणि बंदुकांच्या धाकावर प्रवाशांकडून लुटलेल्या मालापैकी काही माल सापडलेला आहे. इतरांचा शोध चालू आहे. बाजूच्या फोटोत गुन्हेगारांची नावं दिली आहे. दुर्दैव असं की ही सगळी तरुण बेकार मुलं आहेत. काहींनी घरं, आपली माणसं सोडलेली आहेत, तर काहींचा घराशी संबंध आहे. अर्धवट शिक्षण, नोकरीचा अभाव यामुळे पोट भरण्यासाठी आम्ही हा मार्ग स्वीकारलाय असं ती मुलं सांगतात. तर काहींनी सूड उगवण्यासाठी अशी स्पष्ट कबुली दिली आहे. ती ऊर बडवत रडू लागली. सदाचा मृत्यूच व्हावा, त्याच्या मृत्यूचीच बातमी त्या पेपरनं द्यावी, अशा प्रकारे मुली घाबरून गेल्या होत्या. त्या तिला समजवायला लागल्या, तिला पाणी पाजायला लागल्या. तिचा आक्रोश वाडाभर दुपारचा पसरून गेला, निनादतच राहिला. वाड्यात दुपारी घरी होती ती बायका, पोरं, माणसं जमली, तिचा शोक बघायला लागली. काहींनी तिला धीराचे शब्द दिले. संध्याकाळी नवरा घरी आला. कोट टोपी काढून ठेवून गप्पपणे बसून राहिला. नेहमीसारखा त्यांनी कुचकट स्वर लावला नाही. ती अंग दुमडून पडूनच होती. त्याची चाहूल लागताच उठून बसली, भिंतीला पाठ लावून. नवऱ्यानं गंभीरपणे म्हटलं, हे असं एक दिवशी होणारच होतं. मी बाहेरच गाठून दम दिला होता त्याला. तेव्हापासून तो मी घरी नसताना येत गेला. जन्मताच मेला असता तर बरं झालं असतं. टायफॉइडमधनं उठला, खरं तर तेव्हाच जायचा, पण हे पुढे घडायचं होतं. तू खचू नको हां. या पोरींकडे बघ, त्यांचं भलं करायचंय. पोरांचं होईल कसं तरी. तो घरी आला तर कठोर होऊन हाकलून दे, माझी शपथ आहे तुला. लाथ हाण साल्याला. तो संतापानं म्हणून गेला. रडून रडून तिचे डोळे दुखत होते, डोकं भणभणत होतं, अंगही कसकसत होतं. सुमननी चहा बनवला, आई वडिलांना दिला. बापाचा चहा पिऊन होताच ती म्हणाली, बाबा पैसे द्या, साखर संपली आहे. माझी सकाळची शाळा आहे, सकाळी कोण आणणार साखर? आईला बरं नाही आहे ना. बापानं खिशातनं पैसे काढले, तिच्या हातावर ठेवले. पैसे मोजले नाहीत की किती आणशील साखर असंही विचारलं नाही. जया ही सुमन पाठोपाठ घराबाहेर पडली. रात्र चढत होती, काळोखाचे वळसे वाढत होते. घरातला पिवळा बल्ब, त्याचा प्रकाश तिला रोगट रोगट वाटला. आजारी माणसाच्या चेहऱ्यासारखा, निस्तेजसा. ती पुन्हा अंथरुणावर पडली, भिंतीकडे तोंड करून पडून राहिली. डोळे अखंडपणे वाहत होते. त्यात काय काय स्वतःच्याच आयुष्यातलं वाहत वाहत येत होतं, आठवत होतं. स्वतःचं अनाथपण, बेतासबात मिळालेलं घर, सततचे कष्ट, कोंड्याचा मांडा करून उभा ठेवलेला संसार, स्वतःच्याच प्रतिमा समजून वाढवत असलेली मुलं, नजर उज्ज्वल भविष्याकडे. हेही दिवस जातील, मुलं पांग फेडतील, ओंजळ भरून पैसे ठेवतील हातात. आणि हे असं मध्येच घडून गेलेलं होतं. तन्मयतेनं चेहरा पाहत असताना आरशालाच तडा गेला होता आणि आपलंच रूप तुकड्या तुकड्यात कसंही दिसत होतं. आपणच आपल्याला ओळखू येऊ नये अशा तऱ्हेनं. गेल्या 6 महिन्यात एकही दिवस असा गेला नाही की त्याची तिला आठवणच आली नाही. त्याचं रूप, त्याचे गुण, त्याचे अवगुण काहीही आठवलं की तिचे डोळे भरून यायचे, वाहतच राहायचे, तिच्याही नकळत. मुली तिच्याजवळ येऊन बिलगून बसायच्या, तिला समजवायच्या. रोहितचं लग्न होताच त्याने वेगळा संसार मांडला होता. वेगळी चूल, स्वतःच्या सोयीनं रांधण्यासाठी.
गावातच असून 6-6 महिने भेटायलाच यायचा नाही. आला तर एकटाच यायचा. उभ्यानं मनगटावरच्या घड्याळात बघत बघत भेटून जायचा. बायकोला आणायचा नाही की नातवंडांना आणायचा नाही. रामदासनी तर दुसऱ्याच गावी उद्योग स्वीकारला. पोट भरण्यासाठी नाळ तोडून जगायला शिकावं तसा. आपल्या म्हणून माणसांच्या सुखातही नको आणि दुःखातही संपर्क नको म्हणून. कधी 2 ओळींचं पत्र यायचं खुशाल असल्याचं. कधी जमलंच तर तिला साडी चोळी, मुलींना कपडे आणि बापाला सादरा. कधी तयार तर कधी कापडच. एक व्यवहार उरला होता नातं सांभाळण्याचा. ही तर आपलीच पाखरं, आपणच जन्म दिलेली. मग अशी का स्वतःचा मार्ग शोधून मागे न फिरता उडून गेली? तिला कळायचंच नाही. सदावर तिचा थोडा जादाच जीव, थोडी आशाही होती. तो असा निघाला, घरादाराला बदनाम करणारा. आपल्या पोटी जन्मलेला, आपल्याच रक्तावर वाढलेला, पोसलेला, पण बंड करून उठलेला. कधीतरी 6 महिन्यांनंतर तो आणि त्याचे साथीदार सुटले. कोणीतरी त्यांना जामीन राहिलं आणि एके दिवशी ध्यानी मनी नसता सदा तिच्या दारात, तिच्या पुढ्यात उभा. डबडबलेल्या डोळ्यात त्याची प्रतिमाच स्पष्टपणे उमटेना. डोळे पुसून तिने त्याला पाहिलं, जवळ घेतलं आणि स्फुंदून स्फुंदून रडत म्हणाली, सदा, सदा, अरे सोड तो मार्ग. अशा मार्गानं जगण्यात या जगात कुणालाही समाधान मिळत नाही. विसर, विसर सगळं. जग सुद्धा सगळं विसरतं रे. काळासारखं औषध नाही बाळा. दाढी वाढलेली, खंगलेला, रापलेला तो गुडघ्यात मान घालून बसून राहिला. तिचे शब्द त्याच्यापर्यंत जणू पोचतच नव्हते. वासनाच जगण्यावरची जावी तसा, भकास, उदास, विझत आल्यासारखा. त्यांनी स्नान केलं, जेवण केलं, थोडा वेळ झोपला आणि तो घराबाहेर पडला. अख्खा वाडा दारातून, खिडक्यातून बाहेर येऊन एखाद्या प्राण्याकडे बघावं तसं त्याच्याकडे बघत होता. तो खाली मान घालूनच घरातनं बाहेर पडला. त्याची मस्ती जिरली होती, धुंदी उतरली होती असं तिलाही वाटलं. आपल्या मायेची गोधडी त्याला पुरावी, तिनं त्याचं रक्षण करावं असं तिला मनोमन वाटलं. तिने पुन्हा एकदा अगतिक दुबळं होऊन देवीची करुणा भाकली. अश्रूंची फुलं तिच्या चरणी वाहिली. मध्ये एखादा महिना झाला असेल आणि पुन्हा पेपरात अस्लम शेख याचा पोटात सुरा खुपसून भोसकून खून केल्याची बातमी. त्याच्यावर पकड वॉरंट, पोलिसांची शोधाशोधी. रोज पेपरात त्याच बातम्या. शेजाऱ्यांच्या भेदक नजरा, कुजबुजणं. वाड्यात गावात वावरणं सगळ्यांना त्रासाचं. धूमकेतूसारखा तो अचानक घरात घुसला आणि अंगावर पांघरून घेऊन झोपून गेला. पोलीस त्याच्या मागावर आहेत तिला माहिती होतं. घरी येऊन चौकशी करून गेल्याचंही तिने पाहिलं होतं. हा का आता घरादाराला पेटवायला पुन्हा इथे आला असंही तिला वाटलं. पण हाताला हिसडा देऊन त्याला घराबाहेरही तिला काढवेना. तेवढीच त्याला घरट्याची ऊब मिळू दे असंही तिला वाटलं. स्वतःच्याच घरात ती गेली नाही, बाहेरच बसली. घरात साप घुसून जावा आणि कुठे आहे ते कळू नये त्या भीतीसारखं. मुलीही घाबरून गेल्या. नवरा ऑफिसातच होता. थोड्याच वेळात पोलीस आले. त्यांना कोणीतरी सांगितलं असावं. पापाचा कधीतरी कुठेतरी वास येतोच, बोभाटा होतोच. पुण्य नेहमी उत्साहानं उजेडात घडतं, होत राहतं, पण पाप त्याला नेहमी अंधारातच आडोसा घ्यावा लागतो. पाप जन्मतच रात्री, रात्रीच्या गर्भातच. पाय पसरून खाली बसलेली ती पोलिसांना बघून लक्कन उठली. भिंतीचा आधार घेऊन थरथरत उभी राहिली.
तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडेना. पण पोलिसांना बघून तिची नजर आत वळली. सदा अंगभर पांघरून घेऊन झोपलेला होता ना, तिथे, त्या दिशेला, तिच्याही नकळत. पोलीस काय ते उमगले. पाप तिथं आहे, माझ्या संसाराच्या त्या कोपऱ्यात, असंच तिला सुचवायचं होतं नजरेने. पोलिसांनी ते तिच्या नजरेतलं ओळखलं. बूट कसे बसे काढून ते घरात घुसले. त्यांनी मारत ढकलत त्याला बाहेर आणलं तिच्या पुढे आणि त्यांनी त्याच्या हातात बेड्या घातल्या. एखाद्या गुर्राला न्यावं तसे ते त्याला हाकलत मारत तिच्या पुढून वाड्यातनं घेऊन गेले. वाड्यातली माणसं बाहेर आली, धडाधडा 5-25 जण. काय घडतंय म्हणेस्तवर घडूनही गेलं होतं. पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याखाली त्याला हातकड्या घालून दिलं होतं. ती मात्र ते सगळं सहनशक्ती एकवटून पाहत राहिली, तोंडातून शब्दही न काढता, विस्फारित नजरेनं. पालीसारखी. भिंतीला हातपाय पसरून चिकटून उभे राहते ना, कुणीतरी तिला भिंतीवर चिकटवावी तशी निर्जीव होऊन त्या क्षणापुरती. वाड्यातली माणसं तिच्या भोवती जमली. तिला भिंतीपासून त्यांनी अलग केलं, आत नेली. इतका वेळ सदा पडून झोपून होता त्याच अंथरुणावर ठेवली. मागे सरकून भिंतीला पाठ लावत तिने पदराचा बोळा तोंडात कोंबला आणि ती विचित्रसं चिरफाळलेलं रडत राहिली. कितीतरी वेळ. आणि तिला जाणवतच गेलं, हा काळोख आपल्या भोवती पसरणारा, आपल्या जगण्यालाच व्यापून राहणारा, आता आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपली सोबत करणार आहे, तो असणारच आहे. नवरा घरी आल्याचंही तिला मध्येच कधीतरी कळून आलं, जाणवलं. पण ती न जेवता न पाणी पिता पडून राहिली, त्या रात्री तरी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण लिखित कथा शनीश्वर. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर जरूर करा. आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.